वांगं खाल्ल्यावरती बुद्धी मंद होते, असं काही जण म्हणतात. तर त्यामुळे आजकालची तरुण मुलं वांगं खाताना दिसत नाहीत. त्यांना ते आउटडेटेड वाटतं. पण वांगं खाण्याचे फायदे काय आहेत हे आज मी तुम्हाला सांगते. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वांग्याची भाजी स्त्रियांना करायला अतिशय सोपी. ती निवडावी लागत नाही, फारसं त्याला बघावं लागत नाही. फक्त त्याच्यात किडे किंवा अळी झालीत का तेवढं एक बघितलं की झालं. आणि वांग्याचे बरेच सारे पदार्थही करता येतात. वांग्याची कापं करता येतात, वांग्याची रस सोडून भाजी करता येते, कोरडी भाजी करता येते. तसंच वांग्याच्या बरोबर वांग्यात टोमॅटो घालूनसुद्धा भाजी करता येते, बटाटा घालून करता येते. तसंच त्याच्यात मिक्स भाजीसुद्धा करता येते. बीनसचे वगैरे शेंगा घालूनसुद्धा ती भाजी खूप छान होते. कांदा घालून छान होते, कांदा लसूण घालून छान होते. शेंगदाण्याचा कूड घालूनसुद्धा ती वांग्याची भाजी छान होते. त्यामुळे वांग्याची भाजी करायला अतिशय सोपी, सहज, त्यामुळे ती भाजी केली जाते घरामध्ये. त्यामुळे आज तुम्हाला त्याचे फायदे काय आहेत मी सांगणार आहे. वांग्याची भाजी खाऊ नये, वातूळ आहे, डायबेटीस आणि संधिवातामध्ये खाऊ नये असं म्हणतात. हे पहिलं मनातून काढून टाका. कारण वांगे हे भरपूर मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सनी युक्त आहे. त्याच्यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आहे, त्याचप्रमाणे व्हिटॅमिन सी आहे, व्हिटॅमिन ए आहे. त्यामुळे ते डोळ्यासाठी चांगलं आहे, इम्युनिटीसाठी चांगलं आहे. त्यामुळे वांगाची भाजी खाऊ नये जे म्हणतात ना, ते अत्यंत चुकीचं आहे. त्याच्यामध्ये फायबर भरपूर आहे, त्यामुळे कॉन्स्टिपेशन ज्यांना आहे त्यांच्यासाठी चांगलं आहे. परंतु खूप जास्त जर का खाल्ली ना तर त्यानं पित्त होऊ शकतं. परंतु आपण काही इतकी नाही, जास्तीत जास्त आपण 1 किंवा 1.5 वांगं खातो. परंतु नेहमीच ती वांग्याची भाजी रोज तुमच्या आहारामध्ये असू नये. आपण साईड इफेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिलं म्हणजे वांग्याची भाजी जर का तुमच्या रात्रीच्या खाण्यामध्ये असेल तर तुम्हाला झोप अतिशय चांगली लागते, शांत लागते. कितीही तुम्हाला टेन्शन असलं, स्ट्रेस असला तरीसुद्धा वांग्याची भाजी खाल्ल्यामुळे डोकं एकदम शांत होतं, तुम्हाला झोप खूप छान लागते. तुम्हाला जर का शुगर असेल, हाय ब्लड प्रेशर असेल तरीसुद्धा तुम्ही वांगं खाऊ शकता. डायबेटीस असला तरी खाऊ शकता. कारण की जर का तुमची सकाळची शुगर ही जास्त येत असेल, ब्लडमध्ये जर का जास्त येत असेल तर रात्री तुम्ही वांगं जरूर खाल्लं पाहिजे. त्याच्यामुळे तुमची सकाळची शुगर लो येते. मात्र काही ना कसं होतं की रात्री उठून डायबेटीसमध्ये काहींना चहा वगैरे प्यावा लागतो, वगैरे लागतं. कारण की एकदम शुगर त्यांची नॉर्मल लो होत असते. अशा लोकांनी मात्र रात्री वांगं खाऊ नका. परंतु डायबेटीसमध्ये वांगं खाल्ल्याने सकाळची ज्यांची शुगर खूप जास्त येत असते त्यांनी जरूर रात्रीच्या जेवणामध्ये वांगं खा. त्यांची सकाळची शुगर नॉर्मल नक्कीच येईल. आणि त्यात वांगं जे आहे हे फुल ऑफ कॅलरीज आहे. त्यामुळे जर तुम्हाला अशक्तपणा येत असेल, विकनेस खूप वाटत असेल, मसल्सना क्रॅम्प्स येत असतील, पायात गोळे येत असतील, थकल्यासारखं वाटत असेल तर वांगं जरूर खा. तुमचा अशक्तपणा कमी व्हायला मदत होते. कारण की त्याच्यामध्ये कॅल्शियम पण आहे आणि आयर्न पण वाढतं त्याच्यामुळे. म्हणजे रक्त पण वाढतं. आणि तुमची जर का हाडं ठिसूळ होत असतील किंवा तुमची हाडं ठिसूळ होऊ नयेत, हाडं दुखू नयेत म्हणून तुम्ही वांगं जरूर तुमच्या आहारामध्ये असलं पाहिजे. वांगं जर का तुम्ही साधारणतः लहान मुलांनासुद्धा तुम्ही वांगं देऊ शकता. कारण की त्याच्यामुळे त्यांचा ब्रेन तल्लख होतो. व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये, ब्रेन तल्लख होतो. त्यामुळे चांगलं आठवण्यासाठी किंवा त्यांची बुद्धी तल्लख होण्यासाठी, अभ्यास चांगला त्यांच्या लक्षात राहण्यासाठी, एकाग्रता वाढण्यासाठी तुम्ही वांगं त्यांना देऊ शकता. तसंच म्हातारपणामध्ये सुद्धा अल्झायमरसारखा डिसीज होऊ नये असं जर का आपल्याला वाटत असेल किंवा काही वेळेला मेनॉपॉजनंतर महिलांना विसरभोळेपणा वाढतो त्यांचा, तर किंवा काही गोष्टी आपल्याला विसरता येत असं वाटलं तर तुम्ही त्यावेळेला वांगं जरूर तुमच्या आहारामध्ये वाढवा. तुमच्या मेंदूला त्याच्यामुळे पोषण मिळतं आणि तुमचा जो विसरभोळेपणा असतो, चिडचिड असते, रागराग असते, झोप नीट लागत नसेल, छातीत धडधडत असेल तर हे वांग्यामुळे कमी होतं. आपल्या शरीराच्या आतल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्याच्या आतल्या बाजूला जर का ॲथेरोस्क्लेरोसिस झालं किंवा तुमच्या रक्तवाहिन्या कठीण व्हायला लागल्या तर तुमचा ब्लड प्रेशरही वाढायला लागतं, हार्ट डिसीज व्हायची पण शक्यता असते. तर अशा वेळेला वांगं खाल्ल्यामुळे तुमचं बॅड कोलेस्ट्रॉलसुद्धा
कमी होतं आणि रक्तवाहिन्या ज्या कठीण होतात म्हातारपणात, तसंच शुगरमध्ये, म्हणजे ज्यांचं ब्लड प्रेशर जास्त असतं, ज्यांचं डायबेटीस जास्त वाढत असतो, अशाने जर का वांगं खाल्लं तर त्यांचा डायबेटीसही नॉर्मल रेग्युलर राहायला मदत होते, ब्लड शुगर लेवल, तसंच ब्लड प्रेशरसुद्धा कमी व्हायला मदत होते. अगदी जर का तुम्हाला स्ट्रोकचा प्रॉब्लेम असेल, म्हणजे पॅरालिसिस वगैरे असेल, तरीसुद्धा तुम्ही वांगं देऊ शकता, कारण की त्याच्यामध्ये तुमचं रक्त हे वाढायलाही मदत होते, तसंच रक्त पातळ व्हायलासुद्धा मदत होते. त्यामुळे तुम्ही स्ट्रोक असला तरी देऊ शकता. जर का एखाद्या व्यक्तीला सिगरेट खूप पीत असेल, म्हणजे स्मोकिंग सोडायचं असेल, तर अशा वेळेला त्यांना रोजसुद्धा तुम्ही वांगं खायला घालू शकता, कारण की रोज जेवढं तुम्ही वांगं तुमच्या पोटामध्ये जाईल तेवढं सिगरेट पिण्याची, स्मोकिंग करण्याची भावना कमी होते. हे करून बघा आणि नक्कीच तुम्ही याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि किती दिवस करू, काय करू असं लिहू नका. पुरुषांनी रोज वांगं खायला काहीच हरकत नाही. मात्र ज्यांच्या अंगावर मासिक पाळीत स्त्रियांना जर का अंगावर जास्त जात असेल तर त्या 4 दिवसात वांगं अजिबात खाऊ नका, कारण की मुळात वांग्यामुळे ब्लिडिंग जास्त होत असतं. परंतु जर का ज्यांना पाळी येत नसेल किंवा PCOD PCOS असेल किंवा ज्यांच्या अंगावरती कमी जातं असं तक्रार असेल, त्यांनी वांगं जरूर खा. त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने रक्तप्रवाह होण्यास, मासिक स्त्राव व्यवस्थित होण्यास मदत होते. तसंच प्रेग्नन्सीमध्ये बाळाची वाढ चांगली होण्यासाठी, बाळाच्या मज्जारज्जूची, नर्व्सची वाढ चांगली होण्यासाठी म्हणून वांगं खाल्लं पाहिजे. परंतु जास्त वांगं खाऊ नका, थोड्या प्रमाणात, म्हणजे पाव वांगं रोज खायला काहीच हरकत नाही. परंतु 1-1.5 वांगं जर का असं जर खाल्लं तर काही वेळेला त्यांनी रक्तस्राव होऊ शकतो, ॲबॉर्शन होऊ शकतं. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये वांगं तुम्ही पौष्टिक म्हणून रोज खाऊ शकता, परंतु जास्त वांगं खाऊ नका. थोड्या प्रमाणामध्ये रोज तुम्ही वांगं तुमच्या शरीरामध्ये गेलं तर व्हिटॅमिन B आहे, व्हिटॅमिन A आहे, व्हिटॅमिन C आहे. त्याचप्रमाणे कॅल्शियम वाढतं, आयर्न वाढतं, पोटॅशियम आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला ते खूप चांगलं आहे प्रेग्नन्सीमध्ये. परंतु जास्त खाऊ नका, त्याच्यामुळे तुमच्या गर्भाला त्रास होऊ शकतो. तसंच जर का तुम्हाला डिप्रेशन असेल आणि डिप्रेशनची काही औषधं सुरू असतील तर वांगं थोड्या प्रमाणामध्ये, आवडतं म्हणून खूप जास्त खाऊ नका, पण थोड्या प्रमाणामध्ये तुम्ही रोज खाऊ शकता. पण अगदी पाव वांगं किंवा वांग्याची 1 फोड तुम्ही रोज खाऊ शकता. हे तुम्हाला पौष्टिक असेल. परंतु जर का तुम्ही आवडतं म्हणून खूप जास्त वांगं जर का खाल्लं तर त्यानं तुमचा मेंदू, कारण की तुम्हाला मी म्हटलं की याच्यामुळे झोप शांत लागते, तर त्यामुळे डिप्रेशनमध्ये जर का तुम्हाला काही औषधं चालू असतील तर त्यामुळे कदाचित वांगं आणि डिप्रेशनची औषधं ही दोन्ही तुम्हाला जास्त होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही वांगं त्यावेळेला कमी प्रमाणामध्येच खाल्लं पाहिजे. मी बऱ्याच वेळेला तुम्हाला म्हणते की वांगं वातूळ आहे, तर तुम्ही खाऊ शकता का संधिवातामध्ये, जॉईंट पेनमध्ये, हाडांच्या दुखण्यामध्ये? तर हो, त्याच्यामुळे कॅल्शियम वाढतं, त्याच्यामध्ये फॉस्फरसही आहे. तर त्यामुळे आणि मुळात वांगं हे व्हिटॅमिन C भरपूर असल्यामुळे तुम्ही वांगं अगदी व्यवस्थित, भरपूर जॉईंट पेन असलं तरीसुद्धा, म्हणजे सांधेदुखीमध्ये किंवा हार्ट प्रॉब्लेममध्ये, मेंदूच्या प्रॉब्लेममध्ये, तसंच ब्लड प्रेशर तुमचं जास्त असेल तर, आणि तुमचं रक्त कमी होत असेल, हिमोग्लोबिन कमी होत असेल किंवा तुमची हाडं ठिसूळ होत असेल, की तुम्हाला जर का सारखी हाडं दुखत असतील, तर अशा वेळेला तुम्ही वांगं रोज खायला काहीच हरकत नाही आहे. धन्यवाद.